नाशिक रोड कोटमी घाटात अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमास 28,55,440 रुपयांचे मुद्देमालासह घेतले ताब्यात, तर विशेष पथकाची कारवाई. दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दमण-दीव येथे तयार होणारी विदेशी दारू ही आयशर क्रमांक MS04LE 6974 मधून भरून पेठ मार्गे नाशिक बाजूकडे येत आहे. त्यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक 4 चे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण के, पोलीस हवालदार कैलास रामदास बागुल, पोलीस कॉन्स्टेबल किरण रामदास आहेर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम दत्तात्रय वारुंगसे हे कारवाई कामी नाशिक येथून पेठकडे खासगी वाहनाने रेड कामी लागणारे साहित्य साधने घेऊन रवाना झाली. तर नाशिक पेठ मार्गे कोटंबी घाटाच्या सुरुवातीस येऊन थांबले असता त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी पंचनाम्यातील 2 पंच समक्ष घटनास्थळी बोलावून त्यांना देखील या संदर्भात समजावून सांगितले. त्यानंतर पेठ बाजूकडून MS04LE 6974 हा आयशर, त्यावर निळ्या रंगाची ताडपत्री बांधलेल्या नाशिक बाजूकडे भरधाव येत असताना त्याला थांबवले व त्याची अंगझडती घेऊन त्यावरील असलेले चालक यांना नावगाव विचारले असता त्याने दीपक संजय काळे वय 25 धंदा मोटर ड्रायव्हर, गाव बोधेगाव, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ असे सांगितले. यावर पोलिसांनी गाडीत काय माल आहे, तर त्यावर चालक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व माझी गाडी खाली आहे व तुम्ही चेक करू शकता. त्यावर पोलिसांनी त्यावर भरोसा न ठेवता गाडी चेक केली असता गाडी ही पाठीमागून पूर्णपणे रिकामी होती. मात्र त्याच गाडीत पुढच्या बाजूला एक स्वतंत्र पत्र्याच्या कप्प्यात विस्की, विदेशी दारू, दमन निर्मिती बॉटलच्या खाकी रंगाचे बॉक्स व विविध प्रकारच्या दारूचे बॉक्स पोलिसांना दिसून आले. असे एकूण 28,55,440 रुपयांचा प्रोव्ही गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आल्याने यातील आरोपी दीपक संजय काळे यास पुढील कारवाई कामी पेठ पोलीस स्टेशनला हजर केले असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदरची कारवाई ही बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस हवालदार कैलास रामदास बागुल, किरण रामदास आहेर, श्रीराम दत्तात्रय वारुंगसे यांनी ही कामगिरी केली. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव, संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.